नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातच नव्हे देशभरातील भाजप पक्ष संघटनेत मोठे बदल होतील अशी चर्चा आहे. येत्या काही महिन्यामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सरकारमध्ये सामील झाले, तेव्हाही देवेंद्र फडणवीसांचा सूर सरकारबाहेर राहून काम करण्याचाच होता. पण भाजप पक्षश्रेष्ठीच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. पण कालच्या निकालानंतर एक स्पष्ट झाले की यामुळे विधानसभा निवडणुकीतही मोठा फटका बसू शकतो. याचा अंदाज देवेंद्र फडणवीस यांना आला. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी जोमाने काम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि भाजपला उभारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबाहेर राहून पक्ष वाढवायचा आहे असं सांगितलं जातं. फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यास त्यांच्याऐवजी सरकारमध्ये भाजपमधील कोणत्या नेत्याची निवड होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.